तर सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री असल्याची टीका पवारांनी शहांवर केली। भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका करणाऱ्या शहांना पवारांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिलं। दरम्यान पवारांच्या टीकेनंतर भाजपमधून सुद्धा पलटवार करण्यात आलाय। जब गुजरात में थे वहाँ कानून का गलत इस्तेमाल किया, इसके लिए सुप्रीम कोर्ट ने उनको गुजरात से तदीफार किया था। जो आदमी जिसे सुप्रीम कोर्ट ने तदीफार किया था, म्हणजे एकेकाळी शरद पवारांनी बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार विमानात आणले, हे लोकांना माहिती आहे ना। आता हेच आपण राजकारण चर्चा करीत बसायची का? तडीपार ते झाले ते काही वेगळ्या कामासाठी झाले नाहीत आणि काही चूक नसताना त्यावेळेला तत्कालीन सरकारने सूडबुद्धीने त्यांच्यावरती कारवाई केलेली होती, हे आपल्यालाही माहित आहे। उद्या तुम्ही म्हणाल अटलजी पण आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये होते, ते कसे काय पंतप्रधान झाले असं तुम्हाला म्हणता येणार नाही। अमित भाईवर बोलणे, अमित भाईच्या व्यक्तित्वावर बोलणे, त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे। तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला होता।